आज कित्येक लोक कर्णाला देखील फार मोठा समजतात, कारण तशी फॅशन आली आहे. हल्लीच्या या तुमच्या सगळ्या सोशल मीडियाच्या भाषेमध्ये कर्ण फार ट्रेंडिंग आहे. पण हाच कर्ण जो दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला, ज्ञानी होता, शिकलेला होता, पण त्याच्या मनात अधर्माची जागा असल्याशिवाय द्रौपदीच्या जेव्हा वस्त्रांना साडीला हात घातला गेला तेव्हा त्या ठिकाणी तो थांबला का? त्याने थांबवलं का? नाही. मग तो निमूटपणे पाहत होता. का पाहत होता? त्याला त्याच्या पोटाची काळजी होती आणि स्वतःचं राज्य मिळण्याची आस होती. मग त्याला धर्म कळत नव्हता का? आणि तेच युद्धाच्या वेळेस जेव्हा अर्जुनाला सांगितलं, त्याचं रथाचं चाक जरी अडकलं असलं तरी तू कर्णाला मार, पण त्याही वेळेस त्यांनी त्या धर्म जाणत होता. म्हणून अर्जुनाने कृष्णाला विचारलंय, त्याच्या हातात शस्त्र नाहीये, तो निशस्त्र आहे, तर मग अशा वेळेस मी नाही का धर्म कसा पाळायचा? त्याही वेळेस कृष्ण काय म्हणाला, की जेव्हा भर सभेमध्ये पांचालीची साडी ओढली जात होती तेव्हाही कर्ण तिथं उभा होता. मग आता तुझ्यावर वेळ आल्यानंतर तू धर्माचं तत्व आम्हाला शिकवतोय, पण दुसऱ्यावर वेळ आली तेव्हाही धर्माचं तत्व ज्याला जाणता येतं तो खरा धर्मयोद्धा. आज आम्ही किती सहज म्हणतो ना, शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्यांच्या घरामध्ये. खरंय. पण विचार करा, जर शिवाजी राजे आज जन्माला आले नाहीत तर आजच्या या 400-500 वर्षातली पुन्हा धर्माची संस्थापना तरी कोण करणार आहे? मग शिवाजी राजांनी भगवद्गीतेचंच आयुष्य अनुकरण केलं. साक्षात कृष्ण बनून अनेक मावळ्यांसाठी ते मार्गदर्शक झाले आणि मावळे त्यांचं एकही शब्द खाली न पाडता ऐकणारे मावळे हे देखील आज अर्जुनच होते, कारण त्यांनी त्यांच्या शिवरायांचं, त्यांच्या कृष्णाचा एकही कर्मयोगाचा शब्द खाली पाडू दिलेला नाही. पारलौकिक कल्याणाचा ज्याने विचार केलेला आहे तो नेहमी एकाच आणि निश्चित मार्गावरून चालणारा असतो. पटकन आम्हाला एखाद्या गोष्टीचं सोल्युशन सापडेल देखील, पण ते सोल्युशन देखील माझ्या आणि अनेकांच्या कल्याणासाठी आहे हे मला मनातून पटलं पाहिजे. आणि हे जे मनातून पटणं आहे याला इंट्युएशन्स म्हणतात. आणि ही इंट्युएशन्स ज्याला येतात तोच खरा अर्जुन असतो. आत्ताच्या काळात अर्जुन होणं फार कठीण आहे, म्हणजे एकंदरीत. नाही, अर्जुन होणं सोपं आहे, फक्त कृष्णाचं ऐकता आलं पाहिजे. नमस्कार. टॉक टाइम मराठी या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मी सुवर्णा स्वागत करते. आत्तापर्यंत आपण भगवद्गीतेविषयी, भगवद्गीता ही एक धर्म, पूजा, त्याची आरती, त्याचे पाठांतर, या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आपण ऐकल्या. पण भगवद्गीता ही इटसेल्फ ही इतकी इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यात, की त्याच्याबद्दल धर्म, कर्म, नीती या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला कृष्णदास काकांनी सांगितल्या, त्या आपल्या आयुष्याशी इतक्या रिलेटेबल असतील असा कधी विचारही केला नव्हता. तर आज आपण पुन्हा एकदा त्या भगवद्गीतेविषयी चर्चा करूया, की ही भगवद्गीता ऐकल्यावरती आणि या भगवद्गीतेबद्दल काकांकडून ऐकल्यावरती आपला जो विचार करण्याचा अँगल आहे ना, तोच कम्प्लिटली बदलून जातो. पुढे ही लाईफ आपण कशी जगायची त्याबद्दलही आपण काकांकडून ऐकूया. नमस्कार काका. तुमचं पुन्हा एकदा टॉक टाईम मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत. आज आपण जसं मागच्या एपिसोडमध्ये ऐकलं, की तुम्ही सांगितलं धर्म, नीती, कर्म या सगळ्या गोष्टी. तर मग आत्ताच्या काळातले दुर्योधन आणि अर्जुन हे कसं काय ओळखायचे? आज राजकारणामधल्या गोष्टी या व्यावहारिक जीवनामधल्या समाजकारणामध्ये एक खूप मोठा आदर्श होऊ पाहतायत. म्हणून तर अनेक दुर्योधन झाल्यामुळे आपण अर्जुन झालो तर आपण कमी असू असं जे वाटायला लागतंय आजच्या घडीला, त्याचं कारणच ते आहे. या अर्जुनाने कृष्णाची साथ घेतली आहे, ती सत्कार्य, सद्विचार, व्यावहारिक जीवनामधलं योग्य वागणं आणि तसं आपण आपल्या कर्तव्याकडे अत्यंत प्रामाणिकपणे पाहून ते कर्तव्य नीट पार पाडणं, या गोष्टींसाठी अर्जुनाने कृष्णाची साथ घेतलेली आहे. आणि आज आम्ही अधर्माने किंवा दुर्योधनाच्या आधाराने, दुर्योधन म्हणजे कोण? माझ्या मनातले सगळे वाईट विचार. खरंय. अर्जुन म्हणजे कोण?
माझ्या स्वतःच्याच चांगुलपणाचा मी दुसऱ्यांसाठी वापर करणं म्हणजे अर्जुन. आत्ताच्या काळात अर्जुन होणं फार कठीण आहे म्हणजे एकंदरीत. नाही, अर्जुन होणं सोपं आहे. फक्त कृष्णाचं ऐकता आलं पाहिजे. मग कृष्ण म्हणजे काय? की आम्ही हे जे रोज उठून तयार करतो, की मला असं करायचंय, मला तसं करायचंय. भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्याने अर्जुनाला किती वेळा सांगितलंय, की अरे हे सगळं माझं आधी करून झालेलं आहे. मग आजच्या घडीला मी सुद्धा जेव्हा हा सगळा विचार करीन, की माझंही लाईफ मी माझ्या शिक्षणावर अवलंबून आहे. घरातल्यांचं किती ऐकतो त्याच्यावर अवलंबून आहे. माझे मित्र कसे आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे. हल्ली तुमच्यामध्ये जे ट्रेंडिंग निघालंय, तर करेक्ट. ते ट्रेंडिंग लॉजिकल आहे का? एथिकल आहे का? आणि इज इट रिअली इन फेथ ऑफ सोसायटी आहे का? बरोबर. हे आम्ही जोपर्यंत विचार करत नाही, तोपर्यंत आम्हाला पाहिजे असणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या दुर्योधन आहेत. आणि या गोष्टी करण्यासाठी मला एक जी मॉरल लागतं, प्युरिटी लागते, कॉन्सेप्ट्स ऑफ द गुड डुईंग्ज हे जे लागतं, याच्यासाठी मी स्पिरिच्युअलिटीचा आधार घेणं हा अर्जुन आहे. आणि ह्या गोष्टी मिळालेल्या मग बाय हुक और क्रुक, पण त्या मला मिळालेल्या गोष्टी टिकण्यासाठी काही लोक सांगतात की देव उपयोगी पडतो म्हणून देवधर्म करणं, म्हणजे अशी खोटी धार्मिकता, दंभ आणि मनामध्ये भाव वेगळे असं करणारे जे आहेत, हे आजच्या घडीला आपण जणू काही दुर्योधनच आहेत. आणि मग अशा ठिकाणी मदत करतात ते सगळे त्याचे आधार घेणारे आले. ज्या वेळेस कृष्णशिष्टाईसाठी भगवान गोपालकृष्ण हे पांडवांचे दूत म्हणून गेले होते असं आपण आजपर्यंत ऐकलंय. हो. पण जो साक्षात या सगळ्या गोष्टींचा रचयिता आहे, कारण त्याचं वचन काय आहे, त्याची स्वतःची प्रतिज्ञा काय आहे, धर्म संस्थापनार्थाय. मग तो युद्ध टाळण्यासाठी गेला की करण्यासाठी गेला असं असूच शकत नाही. धर्माचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या हृदयी जागी होण्यासाठी कृष्णशिष्टाईसाठी गेले. मग त्यांनी चुकीच्या वागण्याचे काय अर्थ होऊ शकतात, चुकीच्या वागण्याचे परिणाम काय होऊ शकतात, चुकीचं वागणं हे स्वतःच्यासाठी अकल्याणकारी कसं होऊ शकतं, हे सर्व प्रकारे समजून सांगितलं. ती खरे तर कृष्णशिष्टाई आहे. पण आपण त्याही कृष्णशिष्टाईकडे विषय कधीच नाही का विचार करून पाहत नाही. आपण काही लोक कृष्णाला उत्तम धुरंधर राजकारणीही म्हणतात, पण नुसता राजकारणी समोरच्याला कधी मदत करतो का? नाही, त्याचा कधी विचार करतो का? अजिबात नाही. आणि हा असा कृष्ण ह्या अर्जुनाचा मार्गदर्शक होता. त्याने संपूर्ण महाभारताच्या युद्धकाळामध्ये एकदाही त्याला द्वेषाने किंवा त्वेषाने लढायला सांगितलेलं नाही. काहीही कर, तू सूक्ष्मामध्ये विचार कर. आजपर्यंत शिकलेल्या गोष्टींसाठी आम्ही हजारो गोष्टी ऐकतो, पाहतो, करतो आणि कराव्याही लागतात. पण या सगळ्याच्या पाठीमागे जोपर्यंत न्याय, नीती, धर्म, शास्त्र या सगळ्याचा पाया जोपर्यंत कळत नकळत ही बुद्धी आणि सात्विकता या दोन गोष्टी येत नाहीत, तोपर्यंत बेस्ट लॉजिकल थिंकिंग, आणि हे बेस्ट लॉजिकल थिंकिंग म्हणजे शस्त्राशिवाय लढणारा कृष्ण वा. असं म्हणता आलं पाहिजे. आणि हे त्यांनी शिकवलं. पायापाशी बसलेल्या अर्जुनाच्या वेळेस दुर्योधन डोक्यापाशी बसला होता. डोक्यापाशी बसून कृष्णाचं डोकं त्याने वापरलं नाही. असं म्हटलं जर आजच्या घडीला, तर घरात देवधर्म करणारे आई वडील आजी आजोबा असूनही मुलं मात्र देवधर्म करत नाहीत. मग अशी तुलना आम्हाला आज या प्रत्येक वेळेस अर्जुन आणि दुर्योधन ही माझ्यातल्याच माझ्या वागण्यावरून करता आली पाहिजे. म्हणून माझ्यातला अर्जुन कधी ओळखता येईल मला, जेव्हा मी खरोखर दुसऱ्यांसाठी चांगलं काम करेन तेव्हा. आणि माझ्यातला अर्जुन मला नाहीये हे कधी जाणवेल, जेव्हा मला फक्त स्वतःसाठी काही गोळा करायची वेळ येईल. एक असं उदाहरण दिलं जातं नेहमी. एक पक्षी असतो, त्याला एक मांसाचा तुकडा हा खाली दिसतो. तो पटकन उडत 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 चाललेला खाली जमिनीकडे येतो, मांसाचा तुकडा उचलतो आणि तो चोचीमध्ये घेऊन
तो पळायला लागतो. तो पळत असताना त्याच्या पाठीमागे 1 येतो, 2 येतात, 4 येतात. गैरसमज, संभ्रम आणि भास माणसाला किती मोठं करतात. मग त्याला वाटतं, की अरे यांना खायची गरज आहे म्हणून हे माझ्या मागे येतायत. मग त्याला आपल्या मागे येणाऱ्या लोकांचं पण नाही का कौतुक वाटायला लागतं. पण वास्तविक बारीक विचार करून पाहिलं, तर त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा यांनी कधी पाहिलेला नसतो. म्हणून ते मांसाच्या तुकड्याच्या पाठीमागे येत असतात. पण मला वाटतं, की मला पाठिंबा देणारे लोक आहेत. मग ते तसेच उडत जातात. प्रसंगी त्याला धक्काबुक्की करतात, हल्ला करतात. मग अशा वेळेस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जेव्हा तो आपल्या चोचीतला मांसाचा तुकडा खाली टाकतो, तेव्हा सगळे निघून जातात. मग आता ह्याचा अर्थ कसा घ्यायचा? की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये रोज काही ना काहीतरी अनुभवत असतो. प्रसंगांना तोंड देत असतो. सगळं करत असतो. पण शेवटी ही बुद्धी एकमेव गोष्ट अशी आहे, की बुद्धीच फक्त चांगल्या आणि वाईटाचा निर्णय करू शकते. ज्यांना स्वतःची बुद्धी चालवायची नाहीये आणि आपल्या बुद्धीने सांगितलेलं ऐकायचं नाहीये, तीच लोकं दुसऱ्यांची मतं घेतात आणि माझं चुकलं की माझं चांगलं आहे, असं विचारत अनेकांना बसतात. तुम्ही हा विचार करा, की ज्यावेळेस भगवान गोपालकृष्णांनी त्यांना सांगितलं, की तुला युद्ध करावं लागेल हं. अर्जुना, हो. तेव्हा तो कधीही म्हणालेला नाही, की मी युद्ध करणार नाही. बरोबर. मी वारंवार हे का सांगतोय? तर भगवद्गीता कोणी म्हणतं अध्यात्म शिकवतं, कोणी म्हणतं भगवद्गीता काय-काय शिकवतं. पण कृष्णाने फक्त समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला, संकटांना विचार करून तोंड देऊन, परिणामांचा विचार न करता योग्य वागणं हेच शिकवलंय. नाहीतर अर्जुन जिंकला असता का? नाही. आज प्रश्न पडतो, आज सगळे जे अडचणी येतात ते इंटरप्रिटेशन ऑफ द राईट मेसेजेस. बरोबर. चांगल्या मिळालेल्या उपदेशांचा आपल्या स्वार्थाने काढलेला अर्थ. म्हणून कृष्णशिष्टाईच्या वेळेस देखील बघा काय झालं. ज्या वेळेस अतिप्रसंगाची वेळ आली, क्रोधाची वेळ आली, हे सगळं झालं, त्यावेळेस द्रौपदीची साडी ओढायला सुरुवात झाली. त्याही वेळेस धर्माचं पूर्ण ज्ञान असलेला कर्ण तिथं उभा होता. आज कित्येक लोक कर्णाला देखील फार मोठा समजतात, कारण तशी फॅशन आली आहे. हल्लीच्या या तुमच्या सगळ्या सोशल मीडियाच्या भाषेमध्ये कर्ण फार ट्रेंडिंग आहे. पण हाच कर्ण जो दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला, ज्ञानी होता, शिकलेला होता, पण त्याच्या मनात अधर्माची जागा असल्याशिवाय तो द्रौपदीच्या जेव्हा वस्त्रांना, साडीला हात घातला गेला, तेव्हा त्या ठिकाणी तो थांबला का? नाही. त्याने थांबवलं का? नाही. मग तो निमूटपणे पाहत होता. निमूटपणे का पाहत होता? तर खरोखर इथे आपण थोडंसं धैर्याने असं म्हणू शकतो, त्याला त्याच्या पोटाची काळजी होती आणि स्वतःचं राज्य मिळण्याची हव्यास, आत्ता जो तुम्ही शब्द वापरला तो आस होती. मग त्याला धर्म कळत नव्हता का? आणि तेच युद्धाच्या वेळेस जेव्हा अर्जुनाला सांगितलं, की ते उचल, त्याचं रथाचं चाक जरी अडकलं असलं तरी तू त्याला मार, हे अर्जुनाला सांगितलं, कर्णाला मार. त्यावेळेस सुद्धा बघा, आपण तसाही अर्जुन फक्त कृष्णाचंच ऐकणारा होता म्हणतो, पण त्याही वेळेस त्यांनी त्या धर्म जाणत होता. म्हणून अर्जुनाने कृष्णाला विचारलंय, त्याच्या हातात शस्त्र नाहीये, तो निशस्त्र आहे, तर मग अशा वेळेस मी नाही का धर्म कसा पाळायचा? त्याही वेळेस कृष्ण काय म्हणाला, की जेव्हा भर सभेमध्ये पांचालीची साडी ओढली जात होती, तेव्हाही कर्ण तिथं उभा होता. मग आता तुझ्यावर वेळ आल्यानंतर तू धर्माचं तत्व आम्हाला शिकवतोय, पण दुसऱ्यावर वेळ आली तेव्हाही धर्माचं तत्व ज्याला जाणता येतं, तो खरा धर्मयोद्धा, तो खरा तत्ववेत्ता. आणि म्हणून ज्याला धर्म कळत नाही त्याला धर्माच्या आधाराने सूट देण्यापेक्षा धर्माच्या आधाराने शिक्षा करणं, आणि तसा अर्जुनाचा अधिकारही होता, म्हणून त्याला करायला सांगितलं. आत्ताच्या माझ्या बोलण्याचा असा अर्थ असा नव्हे, की समोरच्याची चूक समजली म्हणून आपण पण उठायचं आणि दुसऱ्याला ठोकून काढायचं, असं नव्हे. पण तिथे तो धर्म चुकलेला होता,
साक्षीदारही तोच होता, अनुभव घेणाराही तोच होता आणि समोर लढणाराही तोच होता. या सगळ्याच्या मध्ये धर्म या शब्दाला फार किंमत आहे आणि ती फक्त तत्व असणाऱ्या विचारांचा आधार घेणारी बुद्धी. आणि म्हणून हा दुर्योधन कधीही धर्माचा ज्ञान असूनही विचार करणारा होऊ शकला नाही. आणि त्याच्या उलट सात्विकता, भगवंताचा आधार, शरणागती, नम्रता, रुजुता आणि सृजनशीलता एवढ्या गोष्टी अर्जुनाकडे होत्या. म्हणून तर तो स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आध्यात्मिक आणि पारलौकिक अशा दोन्हीही गोष्टींचा विचार करू शकला. हा सगळ्यात मोठा फरक. आजही आपण खरोखर कल्याणाचा विचार करणारं कोण आहे? आपण त्या माणसाला किंमत देत नाही आजच्या घडीला सुवर्ण. खरंय. आम्ही नेहमी काय करतो, माझ्या फायद्याचं सांगणारा खूप जवळचा आणि मग भोगायच्या वेळेस एकटाच येतो की नाही भोगणारा. हो. मग असा आम्हाला तत्वाचा आधार शिकवणारा पाहिजे, आम्हाला तत्व समजावून सांगणारा पाहिजे. तसं आमच्याकडं वागून तशी परिणाम आम्हाला आनंदाने दान करणारा असा कृष्ण आणि तसा अर्जुन पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी माझ्यातली सात्विक वृत्ती जेव्हा जागी आहे तेव्हा मी अर्जुन आहे. आणि सुवर्ण ज्यावेळेस मला नाही का एखादी गोष्ट पॉझिटिव्हली पाहिजे पण मनातून कळतंय की मी करतोय ही चूक आहे, त्यावेळेस नक्की माझ्यातला दुर्योधन जागा आहे असं समजूयात आपण. तुम्ही बुद्धीविषयी आता म्हणालात तर हा दुर्योधन एवढा ज्ञानी असून पण त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती, त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? दुसऱ्या अध्यायात असं म्हटलंय, संघात संजायते कामा कामात क्रोधोभिजायते. म्हणजे आम्ही नानाविध गोष्टी आजच्या घडीला संघात संजय म्हणजे आम्ही खूप गोष्टी पाहतो, खूप रेफरन्सेस घेतो, कम्पॅरिझन करतो, एक्सपेक्ट करत असतो काय काय. आणि ही एक्सपेक्टेशन्स माणसाला काही ना काहीतरी मिळवण्याचा आग्रह करतात मनातल्या मनात. म्हणून त्याला काय म्हटलंय, संघात संजायते कामः. काम म्हणजे इच्छा. आज कामाचा अर्थ सुद्धा नाही का इतका वाईट घेतला जातो. काम म्हणजे मनामध्ये निर्माण होणारी इच्छा. म्हणून काय म्हटलंय, संघात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. मग माझी जी इच्छा आहे ती जर पूर्ण नाही झाली तर तुम्ही बघा आजही हा युद्धाला का तयार झाला दुर्योधन, त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही म्हणून. बरोबर. मग त्याने आजूबाजूला पाहिलं की आता मी राजा आहे, आता मी राजा म्हणून परत उतरणार. तो काय भरत नव्हता की मी राजा म्हणून खाली उतरेन आणि रामा तू बस. त्याची तयारीच नव्हती ते करण्याची. म्हणून काय म्हटलंय, संघात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. मग मला जे पाहिजे ते नाही मिळाल्यावर आजही तुम्हाला राग येतोच की का नाही येत? खरंय. येतोच. हे आपल्याला अगदी छोटीशी किरकोळ गोष्ट असू दे, साधं समोरून नुसतं अक्षय गेला आणि तेवढा पाण्याचा ग्लास दे रे भरून, आणि त्याने नाही दिला तर राग येतो की नाही? म्हणजे तो इच्छेला असलेला रिस्पॉन्सच आहे की नाही? इथे तर राज्याचा प्रश्न आहे. काय म्हटलं इथं, ध्यायतो विषयां पुंसः संगस्तेषुपजायते. संघात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. आजही असेच लोक बघायला मिळतात आहेत. अनेकांचं पाहून माझ्या इच्छा जाग्या होणार, माझ्या इच्छा जाग्या झाल्या की मी तोच विचार करणार, ते मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार होणार. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मग मी चांगुलपणा विसरणार. खरंय. संघात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. मग कामात क्रोधोभिजायते, आपल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की कुणालाही राग येतो. हो. साधं मांजर असते ना, मांजराला कुत्र्याला आपण जेवण खायला घालतो, त्याच्यामध्ये परत त्याला जेवण देत असलो तरी थाळीकडं बोट नेलं, आपला हात नेला तरी ते गुरगुरतं. आपली इच्छा अपूर्ण झाली की कोणालाही राग येतो. मग त्या रागाने काय होतं, क्रोधोभिजायत क्रोधात भवति सम्मोहा. मग समोर कोण आहे हे आम्ही विचार करत नाही. आमचं
प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीबद्दलचे 2-2 विचार मनात येतात. मग त्याच्याबद्दलच्या वाईट गोष्टी जास्त पटकन डोळ्यासमोर येतात आणि त्याच गोष्टी आम्ही पुन्हा-पुन्हा आठवण करून तो माणूस कसा चुकलाय आणि मग माझा राग कसा योग्य आहे, हे सिद्ध करायला जातो. क्रोधात भवती सम्मोहा. मग सम्मोहात स्मृतिविभ्रमः. मग चांगल्या गोष्टी विसरल्यानंतर स्मृतीमध्ये असलेलं धर्म, न्याय, नीती ह्या सगळ्याचे शिकलेले अर्थही मनुष्य विसरत जातो. बरोबर. म्हणून काय म्हटलंय? स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. मग ज्यांनी संदर्भ, रेफरन्सेस आणि आजपर्यंतचे अनुभव हे सगळे मिळूनही त्यातले अर्थ विसरलेला आहे, अशाला बुद्धिनाशात प्रणश्यती. तो बुद्धी नसलेला असतो म्हणजे जणू काही मृतवतच असतो. बरोबर. हे जे बुद्धी नावाचं जे शस्त्र आहे, हे सर्वात जास्त महत्वाचं मानलेलं आहे. जेव्हा भगवद्गीतेचा अध्यायाप्रमाणे आपण बघण्याचा काही जर तुमचा प्लॅन असेल किंवा तसं हो, हो. करूयात, म्हणजे काय? तसं करणार असलो तर त्यावेळेस दुसऱ्या अध्यायामध्ये हे सगळं येतंय आणि या सगळ्या गोष्टी अर्जुनाच्या पेक्षा खूप वेगळ्या झाल्या. तो गर्वाच्या आणि बलाच्या अवास्तव कल्पनांनी स्वतःला परिपूर्ण मानत होता आणि परिपूर्ण असून पारलौकिक कल्याणाचा विचार करणारा अर्जुन त्याच्या समोर होता. आणि म्हणून ही भगवद्गीता आम्हाला प्रत्येक वेळेस मी लॉजिकल डिसिजन काय घेतला पाहिजे, ज्याला विचार आहे, ज्याला तळमळ आहे, ज्याला आत्मीयता आहे, त्यांनाच प्रश्न पडणार आहेत. ज्यांना प्रश्न पडणार आहेत त्यांच्यासाठी, ज्याला तळमळ आहे त्याच्यासाठी संजीवनी आहे. ज्याला फक्त बाह्यांगानेच या भगवद्गीतेकडे धर्मग्रंथ म्हणून पाहायचंय, सो कॉल्ड आपले व्यावहारिक धर्म, त्यांच्यासाठी ते पूजेचं साधन आहे. पण उघडून नाही पाहिली तर काय उपयोग आहे? खरंय. प्रत्येक वेळेस आम्ही विचार करताना हाच विचार केला पाहिजे, की मी आत्ता असं वागलो तर त्याचा मला फायदा काय? कशामध्ये? पारलौकिक कल्याणामध्ये. जर मी चुकीची कामं करत असेल आणि ह्या चुकीच्या कामांनी आज ना उद्या ह्याचे परिणाम मला पुढे जाऊन भोगावे लागत असतील, तर असं मला वेळेत सांगणारा हा खरा माझा मार्गदर्शक, का मागच तुला सांगितलं होतं असं करू नको, असं म्हणणारा मार्गदर्शक? म्हणून ही जी भगवद्गीता आज तुम्ही इतके यंग असून सुद्धा ऐकण्याची किंवा अशा प्रकारे मी सांगतो आहे, बरं मी सांगतोय म्हणजे काय? हे काय माझं मत नव्हे. हे गीता रहस्यामध्ये आपण जे घेतलेलं आहे. मला ह्यातलं गीता रहस्याचं हे सगळं आशय आणि संदर्भ का आवडले, तर याच्यामध्ये तू तुझं काम सोडून दे असं कुठंही सांगितलेलं नाहीये. हो. उलट भयाने, प्रेमाने, धर्माच्या फक्त वरच्यावर शब्दांचे अर्थ काढून त्यांनी जे जे काही ठरवलेलं आहे, तर असं नुसतं वरच्यावर बोलणं ऐकून आपण करतो का एखादी गोष्ट? आपण प्रत्येक वेळेस मित्रांमध्ये सुद्धा असू देत, 2 मित्र एकमेकाशी बोलतात. पण 2 मित्र जेव्हा एकमेकाशी बोलतात, तेव्हा खरं की खोटं हे आपण दुसऱ्याला जरी विचारलं, तरी स्वतःच्या मनाला माहीत असतं. या ठिकाणी सुद्धा अर्जुनाचा जय होणार आहे, असं संजयाने जेव्हा सांगितलं धृतराष्ट्राला, की माझ्या मतीप्रमाणे हा संजय काय म्हणतोय, की माझ्या मतीप्रमाणे नक्कीच अर्जुन जिंकणार आहे आणि याचं कारण सुद्धा माझं खरं मला माहीत होतं आणि नेमकं दुर्योधनालाही त्याचं खरं माहीत होतं. मग तिथे आत्मविश्वास जो मी चुकलेलो नाही हा अर्जुनाकडे होता, तर मी चुकाच केल्या आहेत हा देखील आत्मविश्वास किंवा त्याचं रिअलायझेशन ऑफ द फॅक्ट असं म्हणूयात आपण. तर हे दुर्योधनाकडे असल्यामुळे त्याच्याकडे तेवढं बळ नव्हतं युद्धासाठी लढायला, म्हणून तो डोक्याशी बसून कृष्णाचं सैन्य मागितलं. असं का नाही विचार करत आपण? पारलौकिक कल्याण हा शब्द तुम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये वापरलाय. तर याचा अर्थ काय आत्ताच्या काळात? हे जे पारलौकिक कल्याण हा जो शब्द वापरलाय म्हणजे काय? आज केलेलं काम मला पुन्हा भविष्यामध्ये जाऊन देखील कुठल्याही गोष्टीसाठी त्रास देणार नाही. मग मला म्हणजे काय? मग हा जो मी असतो तो काय करतो, की मला
पारलौकिक कल्याणाचा विचार करायचा आहे, मग त्यावेळेस मला तो शक्ती देणारा कोण आहे तो आठवतो. माझी या प्रत्येक गोष्टीमध्ये असणारी इन्व्हॉल्वमेंट काय असली पाहिजे याचं ज्ञान करून देणारा असतो. हे पारलौकिक कल्याण माणसाला सॅटिस्फाईड आणि कूल ठेवत असतं. त्याच्या मनामध्ये कामनेस असतो. अत्यंत शांतता असते त्याच्या मनात. मग जेव्हा आपल्याला पश्चाताप होत नाही, तेव्हाच आपण चांगली कामं करू शकतो. किंवा एखादं काम चांगलं आहे हे कसं ओळखायचं? तर आपल्याला ते काम केल्याचा कधीही भविष्यात पश्चाताप होत नाही. चांगली आणि वाईट कामं ठरवणारे देखील आम्हीच आहोत. खरं. मगाशी जे आलं ना, गुड गुड कर्मा, कर्मा, बॅड बॅड कर्मा. कर्मा. तर यूज युअरसेल्फ आर द विटनेस. एक वाक्य आहे, प्रत्येक दृश्याचा अदृश्य साक्षीदार. द अनसीन विटनेस ऑफ अवर एव्हरी डील इट्स अ लॉर्ड कृष्णा, असं म्हटलेलं आहे. मग तो लॉर्ड कृष्णा कोण? की मी माझ्या आयुष्यामध्ये केलेली कामं ही खरोखर स्वार्थासाठी केली आहेत का कल्याणासाठी केली आहेत? याच्यातून मी स्वतःचं कल्याण पाहिलंय का अनेकांचं पाहिलंय? आणि फक्त माझ्यासाठीच केली आहे का द्वेषाने केली आहे? हे सारं शिकवणारा माझा मीच आहे. आणि म्हणून काय म्हटलंय बघ, की हे पारलौकिक कल्याण माणसाला मानसिकता शांत आणि दृढ ठेवण्याचं काम करतं. ही मानसिकता दृढ कुठं होते? जिथे आम्हाला फक्त पॉझिटिव्हिटी मिळते त्या ठिकाणी. पॉझिटिव्हिटी माणसाला कधीही डायव्हर्ट होऊ देत नाही. करेक्ट. पॉझिटिव्हिटी ज्या वेळेस माणूस डायव्हर्ट होत नाही, त्याच वेळेस बघा, संमोहात स्मृतिविभ्रमः, म्हणजे कन्फ्युजन असेल, ऑप्शन्स असतील, डायलोमा असेल, तिथे 2 वेज आहेत. कन्फ्युज. पण कन्फ्युज. पण पारलौकिक कल्याणाचा ज्याने विचार केलेला आहे, तो नेहमी एकाच आणि निश्चित मार्गावरून चालणारा असतो. नाहीतर धनुष्य बाहेरून आणायचं नव्हतं, ते खांद्यालाच होतं. बाणाचा भाता खांद्याला होता, शत्रू समोर होता आणि कृष्णाने सांगितलेलंच होतं युद्ध कर. तरीही पुन्हा त्याला बुद्धी वापरायची वेळ आलीच की नाही? हो. म्हणजे या ठिकाणी आम्ही हाही विचार करू शकतो, की पटकन आम्हाला एखाद्या गोष्टीचं सोल्युशन सापडेल देखील. पण ते सोल्युशन देखील माझ्या आणि अनेकांच्या कल्याणासाठी आहे, हे मला मनातून पटलं पाहिजे. आणि हे जे मनातून पटणं आहे, ह्याला इंट्युएशन्स म्हणतात. आणि ही इंट्युएशन्स ज्याला येतात, तोच खरा अर्जुन असतो. आणि तशी त्याला आली म्हणून तर तो पारलौकिक कल्याणाचा विचार करत होता. नाहीतर दुर्योधनासारखा मी जिंकला की मी राजा होईन, मला हे करता येईल, मला ते करता येईल, असेच इमले माड्या रचत बसला असता. म्हणून पारलौकिक कल्याण ज्याच्याकडे आहे, त्याला धर्माचं ज्ञान आहे असं गृहीत धरलं जातं. कारण पारलौकिक कल्याण ही या जीवनामध्ये मिळवायच्या गोष्टींमधली सर्वात शेवटची स्टेज आहे आणि त्याच्यासाठी अध्यात्म उपयोगी पडतं. बघा, भगवद्गीतेमध्ये सुद्धा अध्यात्म योग आहे. हे का सांगितलंय सगळं? ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्म योग आणि त्याच्यानंतर हा जो 12वा येतो तो भक्ती योग, हाच अध्यात्म योग आहे. त्याच्यानंतर मग राजविद्या राजगुह्य येतो. थोडंसं विषयांतर झालंय असं वाटेल, पण बघा, आपण जेव्हा हा संघात संजयाते कामा हा श्लोक घेतला, त्याच्यानंतर आता या भगवद्गीतेची तुम्हाला रचना सांगतो बघा कशी आहे. अशी मी विचार केली हा. तुम्ही पण विचार करून बघा अशी आहे का. पहिल्यांदा नाही का, आय एम डुईंग समथिंग रॉंग याचं बॅड फील होतं. हो. कारण त्यावेळेस आहे ना, चांगलं काय हे माहीत असतं. चांगलं काय माहीत नाही, तर मग मी चुकीचं करतोय हे म्हणणारं असेल का गं कोणी जगात? नाही. नाही. म्हणून तो अर्जुन विषाद योग आहे आणि तीच पहिली पायरी आहे चांगले विचार शिकण्याची. मग दुसरी काय आहे, तर मी समोरच्यांना मारतोय, ते खरंच माझे शत्रू आहेत का? कृष्ण तर म्हणतो विनाशायच दुष्कृताम. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा सांगताना सांगितलंय की मी तत्वाचा आधार घेऊन फक्त तुला सांख्ययोग
आणि कर्मयोग हे दोन्हीही त्यांनी समजून सांगितलेत. म्हणजे काय? कर्मयोगामध्ये कधीही दोष लागत नाहीत आणि सांख्य योगामध्ये फिजिकल गोष्टीचा कधीही विचार केला जात नाही. अशा कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा आम्ही विचार करतो, तेव्हाच कर्मयोग होतो. तेव्हाच डॉक्टरला त्याची आई त्रास होतोय असं वाटलं नाही. त्याने आईला जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत जगवण्यासाठी अत्यंत सावधपणे तिला एफर्ट्स. कर्म करायला लावले आणि स्वतः मानसिक त्रास सहन केला. याला पुन्हा निष्काम कर्मयोग म्हणता येईल. म्हणून तुम्हाला ते उदाहरण दिलं होतं. मग तो सांख्ययोग झाल्यानंतर कर्मयोग आहे. मग कर्मयोगानंतर ज्ञानकर्मयोग आहे. ज्ञानकर्म संन्यास योग आहे. हे असे एक एक. मग ध्यान योग आहे. मग ज्ञान विज्ञान योग आहे. मग त्याच्यानंतर अक्षर ब्रह्म योग आहे. त्याच्यानंतर राजविद्या राजगुह्य. बरोबर 9वा अध्याय हा मनाच्या स्थिरतेच्या आणि दोन्ही गोष्टी सारख्या अंतरावर ठेवायच्या उपयोगी पडतो. म्हणून तो अध्याय पण 9वाच आहे. मग 10व्या अध्यायामध्ये विभूती योग आहे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन आहे. 12व्या अध्यायामध्ये भक्ती आहे. मग आता लढणाऱ्या अर्जुनाला भक्ती सांगायचं कारण काय? इथे पारलौकिक कल्याणाचा पुन्हा संदर्भ येतो. इथं पारलौकिक कल्याणाचा कसा विचार येतो? भक्ती योगामध्ये हे अध्यात्म येतो. मग युद्धामध्ये भक्ती आणि अध्यात्म आलं कुठून? असा प्रश्न तुम्हाला बोलताना विचारला होता हो. की नाही का हे कृष्ण अर्जुनाला इतकं सगळं का सांगतोय? आता मीच तुला एक नवीन विषय देतो की युद्ध खेळत असताना सुद्धा नीती जागी पाहिजे का? मग आज आम्ही संकटांना जर सामोरं जाणार असलो आणि पाहिजे ते केलं तर चालेल का हो? नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा कुटुंबाचा, आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्या घराण्याचा आणि व्यावहारिक जीवनामधल्या मिळणाऱ्या रिस्पेक्टचा ह्याचा आपण सगळ्याचा विचार करतो. विचार करतो. मग एवढ्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपण पुन्हा चांगल्या गोष्टी कुणी केल्यात? आपल्या घरात असू देत, आपल्या घराण्यामध्ये असू देत, आपल्या मार्गदर्शकांमध्ये असू देत. प्रत्येक घराला गुरु असतात. त्या गुरूंनी कसं वागलंय? कळत नकळत आम्ही चांगलेच प्रमाण शोधत असतो आणि या प्रमाणांची योग्य वेळेस आठवण होणं हेच खरं अध्यात्म आहे. मग धर्म जर आज तागायत कुणी मोडलेला नाही आणि धर्म मोडून कुणाचं कल्याण झालं नाही आणि हा तर साक्षात योगेश्वर. मग जो आपल्या आधारावर जगणाऱ्या अर्जुनाला योग्य मार्गदर्शन करणार नाही तर मग तो कृष्ण कसा? आणि म्हणून त्याने प्रत्येक वेळेस त्याला अत्यंत सावध केलेलं आहे की अरे अर्जुना तू हे शिकलायस पण आता त्याचा अर्थ युद्धामध्ये असा घ्यायचा आहे आपल्याला. अरे अर्जुना तू हे पण शिकलायस पण आता ही कर्म तुला अशी करायची आहेत. अरे अर्जुना तू धर्म शिकलेला आहेस पण आता राजधर्म नाहीये तुझा, तुझा आता पतिधर्म नाहीये, आता तुझा योद्धा हा योद्धा. क्षत्रिय धर्म आहे. याची पुन्हा पुन्हा जसे जसे हे एपिसोड वाढत जातील तसा तसा तुम्हाला पुन्हा 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 ऐकलेल्या एपिसोडमधून सगळ्या संदर्भांना गोळा करून पुन्हा एक निर्णय घ्यायचा आहे की ही भगवद्गीता माझ्या आयुष्याला कशी उपयोगी पडते. बरोबर. आणि इथं होताना काय होतंय सुवर्णा की या पारलौकिक कल्याणाचा विचार कोण करू शकतं? ज्याने आधी तसा सात्विक विचार करून आचरणही केलेलं आहे, जे दुर्योधनाकडे नव्हतं. बरोबर. आणि सहनशीलता आणि आपल्या स्वतःच्या चुकीमुळे आपल्यावर आलेली वेळ म्हणून वनवासामध्ये अथवा अत्याचाराने वाढवलेल्या अज्ञातवासामध्ये देखील त्यांनी कधीही कुणाकडे या गोष्टीचा उहापोह केला नाही. त्यांनी कधीही असं म्हटलेलं नाही की आमच्यावर अत्याचार झाले. या सगळ्या कर्मांना भोगून संपवायचं हा एकमेव मार्ग अवलंबलेला होता. भोगून संपवल्याशिवाय कुठल्याही गोष्टी जात नाहीत. आता जर कृष्णाच्याच बालपणाचा जर आपण विचार केला तर त्याने इतके लहानपणी राक्षस मारलेत असं आपण समजतो. मग तू असा पण विचार करून बघ सुवर्णा की
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हणणाऱ्या कृष्णाला आपण आपले आईवडील हे कंसाच्या कारागृहामध्ये आहेत हे काय माहिती नव्हतं. आतमध्ये जन्माला येणार आहे कारागृहामध्ये हे त्याला माहिती नव्हतं. हे राक्षस आपल्याला मारायला येणार आहे हे त्याला माहिती नव्हतं. पण त्याने काळाच्या अधीन आणि सगळी कर्म जशी आहेत तशीच भोगत गेलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये तर एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे कृष्णाच्या बाबतीमध्ये, कारण इथे तो संदर्भ द्यावासा का वाटतो, तर आपणच रचलेल्या गोष्टी या दैवयोगाने कशा येतात आणि नियतीच्याच वेगाने प्रत्येकाच्या आयुष्यात कसे येतात याचाच तो पुन्हा पुन्हा अनुभव घेत होता असं म्हटलंय. आणि इथे देखील तो अर्जुन कसा वागतो आहे याच्याकडे त्याचं लक्ष होतंच की. त्याचं काय नुसतं दुर्योधनांकडेच लक्ष होतं का? नाही. नाही. भीष्मांकडेच लक्ष होतं का? नाही. नाही. हे प्रत्येक जण आपापल्या भूमिकेच्या वेळेस धर्माला न्याय देणारे वागलेत का आपापल्या भूमिकांच्या गरजानुसार वागलेले आहेत. जर भूमिकेच्या गरजेनुसार आणि नियतीच्या घडलेल्या गोष्टींना योग्य उत्तर देण्यानुसार वागले असतील तर त्यांचं कर्म देखील निष्काम आहे. व्हॉट्सॲपमध्ये आपण कायम बघतो की मास्टर माइंड जर दूर असेल तर 100 मधला एकही वाचत नाही, खरे. आणि मास्टर माइंड जर बरोबर असेल तर 5ला कोणीही धक्काही लावत नाहीत. मग हे जे मास्टर माइंड आहे, दिस इज कॉल्ड ॲज द अवेअरनेस ऑफ पारलौकिक कल्याण. हा जो मास्टर माइंड आहे, हा मास्टर माइंड म्हणजे काय, मला प्रत्येकाला कळत असतं की मी कसं वागलं पाहिजे, माझी भूमिका काय असली पाहिजे. फक्त मला जेव्हा स्वार्थाची जाणीव होते तेव्हा सुवर्ण मला आधार लागतो. आणि जे पारलौकिक कल्याणाचा विचार करतात ते डायरेक्ट आपल्या स्वतःशी बोलू शकतात. तो अर्जुन आपल्या रथाचा चालक, या शरीराचा मूळ मालक, क्षेत्रज्ञ, त्याच्याशी बोलू शकतो, पारलौकिक कल्याणाचा विचार करू शकतो, ही कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग करू शकतो. म्हणून 12व्या भक्ती योगाच्या अध्यायानंतर 13वा क्षेत्रज्ञ अध्याय असं लिहिलंय. ही भगवद्गीता आधी जर त्याचा प्रिफेस ऐकला आपण, त्याची नाही का ही जी एक ओघवती सगळी घटना, क्रम, भाषा, गोडवा, औत्सुक्य, हे सगळं जर पाहिलं तर भगवद्गीतेसारखं आज मी जर जगायला गेलो तर खरोखर सांगतो, अर्जुन काय आपण कृष्ण होऊन राहू. पण आम्हाला ते सहन करण्याची शक्ती पाहिजे. आम्हाला पुन्हा पुन्हा श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम असं म्हणतो ना, तर हे भगवद्गीतेमधले सूक्ष्म अर्थ आम्हाला समजले पाहिजेत. हे भगवद्गीतेतले सूक्ष्म अर्थ समजले तर भगवद्गीता समजणं सोपं जातं. आज आपण इतक्या वेळेस बोलतो आहे म्हणून तर म्हणतो ना, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः. मग हे का आलं असेल? युद्धभूमीवर अरे आत्म्याला कोणी मारू शकत नाही, आत्मा वाऱ्याने शोषला जात नाही, जळत नाही, हे होत नाही, ते होत नाही, हे असे सगळेच्या सगळे अध्यायांमध्ये वर्णन आली आहेत. नवख्याने पाहणारा माणूस म्हणतो भगवद्गीतेमध्ये हे येण्याचं कारण काय, पण हृदयातला कृष्ण जागा करशील तर भगवद्गीता कळेल ना. खरे. म्हणजे हा तुम्ही विचार करून बघा की ज्या वेळेस आपण आता भगवद्गीतेचे श्लोक वाचू तेव्हा कळेल की विनाशायच दुष्कृताम आणि परित्राणाय साधूनाम. इथे सुद्धा क्रम कृष्णाने अर्जुनाला सांगताना सांगितलंय, सात्विकतेचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं निज कर्तव्य आहे. जन्माला आल्यानंतर सात्विकता सोडणाऱ्या माणसाला कुठली ना कुठली कर्म, काही ना काही फळं ही भोगायला लावतात, उपभोगायला मिळत नाहीत. आणि उपभोगणं हे पारलौकिक कल्याणाचं आपल्याला आज मिळालेलं वरदान आहे, आशीर्वाद आहे, ब्लेसिंग्ज आहेत असं म्हणूयात आपण. पारलौकिक कल्याण हे जर माणसाच्या आयुष्याचं ध्येय नसेल तर तो नीती विसरेल, उत्पन्न कुठल्याही मार्गाने घेईल, मला माझे अधिकार पाहिजे, धाकदपटशा करेल, पुन्हा इथे तो नीती विसरेल,
पुन्हा पारलौकिक कल्याण अडणार आहे. पारलौकिक कल्याण कुठं कुठं अडतं? धर्माचा विचार करतो तिथं अडतं. मी कसं वागलं पाहिजे याचा विचार करतो तिथं अडतं. आज आम्ही किती सहज म्हणतो ना, शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्यांच्या घरामध्ये. खरंय. पण विचार करा, जर शिवाजी राजे आज जन्माला आले नाहीत, तर आजच्या या 400-500 वर्षातली पुन्हा धर्माची संस्थापना तरी कोण करणार आहे? हं. मग शिवाजी राजांनी भगवद्गीतेचंच आयुष्य अनुकरण केलं. साक्षात कृष्ण बनून अनेक मावळ्यांसाठी ते मार्गदर्शक झाले. आणि मार्गदर्शन. मावळे त्यांचं एकही शब्द खाली न पडता ऐकणारे मावळे हे देखील आज अर्जुनच होते. कारण त्यांनी त्यांच्या शिवरायांचं, त्यांच्या कृष्णाचा एकही कर्मयोगाचा शब्द खाली पाडू दिलेला नाही. म्हणून सगळ्यांना जे पारलौकिक कल्याण मिळालं, म्हणून राजांनी त्यांच्याबरोबर प्रजेचं कल्याण केलं असं जे म्हणतात, त्याचं खरं कारण ते की पारलौकिक कल्याणाचा विचार केलेला शिवराय होते. हे संदर्भ द्यायचं कारण काय? तर कोणी असं पटकन म्हणायला नको की बाबा ही इतकी जुनी भगवद्गीता आज कुठल्या तरी कारणासाठी हे लोक सांगतायत का? तर मुळीच नाही. आज भगवद्गीतेची तत्व ही मला जर जगवत असतील आणि मला पुन्हा माझ्या मूळ स्वरूपाची आठवण करून देत असतील, तर भगवद्गीता ऐकणं काय दोषाचं काम आहे? कोणीही मनुष्य जन्माला आलेला जर बुद्धी आहे, विचार करू शकतो, तर तो भगवद्गीता अनुकरण करूही शकतो. भगवद्गीता कोणाची एकाची मालकी नाही, सुवर्णा लक्षात ठेव. खरंय. भगवद्गीता ही फक्त कृष्णाची मालकी आहे. जो कोणी निष्काम कर्म करतो आणि ज्याचं ध्येय फक्त लोकांचं पारलौकिक कल्याण करवून घेणं आहे, तोच कृष्ण ही भगवद्गीता सांगू शकतो. आणि तसाच अनुकरण करणारा म्हणजे अनकंडिशनल अनटेंडड तुमच्या भाषेमध्ये आत्ताच्या, कुठल्याही अपेक्षेशिवाय निष्काम कर्म करणारा आणि सदोदित भक्ती मनामध्ये असणारा. मग आज भक्तीला मी जर वापरलं तुमच्यामध्ये शब्द की नाही का, कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी इज अ भक्ती. भक्त म्हणजे कनेक्टेड, डिस्कनेक्टेड म्हणजे विभक्त. मराठी शब्द आहेत हो. म्हणजे असंही आपण म्हणू शकतो. ही भगवद्गीता आज आम्हाला या प्रकारचा एक वेगळा मॉरल आतमध्ये देते आणि हा मॉरलच मला पुन्हा माझ्यातल्या सगळ्या सात्विक गोष्टींची उजळणी करून माझ्या डोळ्यासमोर मांडतो आणि मग मी फक्त चांगलं काम करण्याचं ठरवतो. याला पारलौकिक कल्याण म्हणतात. तुमच्या इथं वेळेचं तसं बंधन पण नाही आणि बंधन पण आहे. नाहीतर पारलौकिक कल्याण हा माझ्या अंदाजाने महिनाभराचा विषय आहे. पारलौकिक कल्याण हा इतका छोटा शब्द आहे, पण त्याचं इतकं डीप मीनिंग असेल याचा विचारही केला नव्हता खरं तर. होय. भगवद्गीतेत दुसऱ्याच अध्यायामध्ये पहिल्याच श्लोकात अर्जुनाने विचारलंय की मला पारलौकिक कल्याणाविषयी सांग. पण त्याच्याकडे ऑलरेडी या सगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं, तो ज्ञानी होय. होता. होय. तर त्याच्याकडे अजून काय काय क्वालिटीज होत्या आणि आपण अर्जुन कसं व्हायचं ह्या सगळ्या क्वालिटीज घेऊन, तर हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये काकांकडून जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्हालाही जर का आत्ताच्या घडीला अर्जुन बनायचं असेल तर तुम्हीही हे एपिसोड बघा. टॉक टाईम पॉडकास्ट मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या एपिसोडबद्दलचे अपडेट्स कळतील. थँक यू.